तर नमस्कार मित्रांनो, मी उद्या चाललो आहे कोकणामध्ये माझ्या घरच्या गणपती बाप्पाला भेटला. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. लोक असं का म्हणतात कोकण हा आपलंच असा, ते तुम्हाला उद्या ब्लॉगमध्ये दिसेल. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन नवीन ब्लॉगसाठी. थँक्यू. सो गाईज, प्रत्येक वर्षी पप्पांची इच्छा असते की गणपती बाप्पाला 10च्या नोटांचा हार घालायचा. तर मी उद्या गणपती बाप्पाला भेटण्यासाठी गावी चाललो आहे आमच्या घरच्या बाप्पाला. सो त्यासाठी मम्मीने 10च्या नोटांचा हार बनवलेला आहे. बघा किती सुंदर हार बनवलेला आहे. त्याच्यामध्ये ही 1ची नोट जुनी, जी आता बघायला पण भेटत नाही अशी नोट लावलेली आहे. तर आम्ही आज चाललो कोकणामध्ये. ॲक्च्युली आम्हाला कधी गावी जायचे नक्की फिक्स नव्हतं झालं आमचं. तर आज शुक्रवारी मी सुट्टी घेतली. शनिवारीवर तर मला ऑफिसला सुट्टी असतेच. तर आम्ही शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवसासाठी गावी चाललोय. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. 3 दिवस काय काय मजा करतात ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघा. सिम्बा सिम्बा चल जा चल बाय 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 बाय. गायच निघालेलं गावी जायला. ट्रेनची वाट बघतोय. दिघा स्टेशनला आलो आहे. एकदा ट्रेन भेटली की ट्रेन उतरणार आणि सगळ्यात पहिले मांडवी ट्रेनसाठी लाईन लावायची. सो त्यासाठी एवढ्या लवकर उठून आलो आहे. 6:30 वाजलेले. सोबत बहुतेक काकांची मुलगी पण येणार आहे. सो ती पण या ब्लॉगमध्ये असेल आणि ट्रेनमध्ये खूप मजा येईल असं वाटतंय. आय डोंट नो की किती गर्दी आहे ट्रेनला, कसं काय. बघूया कंटिन्यू ब्लॉगमध्ये की ट्रेनमध्ये किती गर्दी आहे, ट्रेनमध्ये खायला कोणत्या प्रकारच्या गोष्टी येतात आणि त्याची चौकशी, हे सगळे या ब्लॉगमध्ये आपण कंटिन्यू बघणार आहे. सो प्लीज ब्लॉग कुठे स्किप करू नका, कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. ट्रेन आलेली आहे मांडवी एक्सप्रेस. गाडी नंबर 10103. सगळ्यांना लाईनमध्ये उभं राहायला सांगतात. त्यासाठी सगळ्यांना पोलीस लोक आवाहन करताना आणि ट्रेन आलेली आहे. त्यानंतर डब्बा 10103 भारतीय रेल. ट्रेन तशी रिकामी दिसते पण गर्दी भरपूर आहे. सो तुम्ही बघू शकता कोकणात जाण्यासाठी किती गर्दी आहे. लोकांची धावपळ बघा. नाही कुठे जायचं, कुठे बसायला जागा भेटेल. संगीत खुर्चीच्या खेळापेक्षा पण जबरदस्त खेळ आहे आपला. गणपती बाप्पा मोरया. ट्रेन निघालेली आहे कोकणात जायला. ठाणे क्रॉस केलेले, आता ठाणे सोडलेले. वी आर एन्जॉईंग दिस राईड विथ आवर फॅमिली. लवकरच येते बाप्पा तुझ्या भेटीला. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. ठाणे आता क्रॉस केलेलं आहे. ठरवल्याप्रमाणे मी सकाळी 6:30ला बरोबर ठाणे स्टेशनला पोहोचलो. पण गर्दी खूप होती. 50 मिनिटं होते पुढे. पण जेव्हा सगळ्यांची फॅमिली आली तेव्हा माझा नंबर गेला. तेव्हा भीती होती की बसायला जागा भेटेल की नाही भेटेल. पण ट्रेन आलं त्यांचा ट्रेन पाहिजे होतं आणि बसला जागा भेटली. खूप बरं वाटलं कारण की एवढा वेळ स्टँडिंग झालं. 4 तास 5 तास स्टँडिंग करणं थोडं मुश्किल आहे. आणि सोबत माझी बहीण होती म्हणून थोडंसं मला टेन्शन की बाबा तिला बसायला जागा भेटली पाहिजे, मला बसायला नाही भेटत ते चालेल. सो आम्ही आता बघू. आम्ही 12:30पर्यंत जर पोहोचलो खेड स्टेशनला तर आम्हाला तिथून लालपरी भेटेल आमच्या गावी जाण्यासाठी. अदरवाईज आम्ही पहिले मावशीकडे जाऊ, मावशीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या मूळ गावी म्हणजे कोपी शिरगावमध्ये जाऊ. शिरगाव शिंदेवाडी तिथे जाऊन. सो
3 दिवस कमाल येईल. येतानाचं पण आम्ही घरी येईपर्यंत पूर्ण शूट घेणार आहे. तर तुम्ही ब्लॉग बघायला विसरू नका आणि ब्लॉग कुठेही स्किप करू नका. तुम्हाला कोकणचा आमचा डान्स पण बघायला भेटेल, याच्यामध्ये भजन पण बघायला भेटेल. सर्व ॲक्टिव्हिटीज मी याच्यात कवर करणार प्लीज. माणगाव चलो गाइस ट्रेन पूर्ण खाली झालेली आहे. माणगावला बरीच पब्लिक उतरते असं वाटतंय. भरपूर पब्लिक माणगावला उतरले. ट्रेन बऱ्यापैकी खाली झालेली आहे. आता बसायला आरामात जागा भेटेल. भरपूर खाली झाले. एकदम व्यवस्थित बसायला भेटेल. आता 20-30% गाडी खाली झालेली आहे. मला इकडे कैरी आंबा भेल ठीक आहे भाई. 2 4 तास बेंच वाढवतात. सुपर बेल आहे, सुपर. सांगितलं कैरी आंब्याची बेल आहे. ना कैरी ना आंबा ना चिक्कू ना फणस काय टाकलेलं नाही याच्यामध्ये. सांगायला 30 रुपये घेतले. पाण्याला 10 रुपयाला भेटले. 10 रुपये कठीण ब्लॉग बघा. आता काहीतरी खाता नाही दिवसभर. इट्स खेड आलेलं आहे. फायनली आम्ही तर 6:30 वाजता घरातून निघालो. गावीचा खाल्ले पण नाही. पण एक आनंद आहे की मांडवी ट्रेन भेटला आणि 1 वाजता आम्ही बरोबर काय नाही. ते आता शेल्बा व्यक्ती भेटली तर ठीक नाही. आम्ही मावशीच्या घरी जाणार आहे. वापर दिला तर आम्ही आमच्या घरचे वापरला जाणार आहे. मी ब्लॉग सांगते मी बघूया आता रिक्षामध्ये जागा भेटते. रिक्षा 50 रुपये सीट घेते, 250 रुपये सीट घेते. बस भेटली सर ट्रेन अति उत्तम मध्ये 30 रुपये बस भेट. बघूया आता काय भेटते. बऱ्याच दिवसानंतर आलोय तर रस्ते पण विसरलोय. कुठून जायचं काय करायचं थोडे चेंजेस झालेत. तर आम्हाला जायचं आता खोपी फाट्यावरती. तिथून आम्हाला बघूया रिक्षा भेटते का बस भेटते. जे हे बघा हे आपले खड्डे आहेत, आपल्या इकडचे गावातले खड्डे आहेत. असू ते गाव म्हटलं तर खड्डे असणारच. कारण की धबधबे, कारण की निसर्गसृष्टी अशी बनलेलीच आहे की धबधबे वगैरे सर्व असणारच आहे. पाणी पण भरपूर. तुम्हाला माहिती आहे गावच्या ठिकाणी पाऊस किती पडतो, कारण की एवढी झाडी एवढं डोंगर आहे. तर साहजिकच आहे पाऊस पण त्या प्रमाणात असेल. तर पाऊस पडणार म्हणजे चिखल होणार, आणि चिखल होणार तर गाड्यांना पण
प्रवास करताना थोडा त्रास होणार, सो त्याच्यामुळे थोडंसं आहे, बट असं ठीक आहे. आम्ही आलो आता खोबी फाट्यावरती, बघतो इकडे आम्हाला बस वगैरे काय भेटते का. गाड्या कंटिन्यू येतात, तुम्ही बघू शकता. गाईज फायनली आम्हाला रिक्षा भेटलेली आणि आम्हाला मावशीकडे वडाच्या वाडीमध्ये. सो 12 वेळाचा रस्ता अजूनही बाकी आहे, थोडा वेळ लागतो आहे, कारण की आम्ही आता रिक्षाने चाललो आहे. एक दादा भेटले की आम्हाला बघायला बराच वेळ झाला, आम्ही बस वाढत होतो, बस पण भेटले, रिक्षा पण भेटल्या. रिक्षावाले 300 जास्त रुपये सांगत होते, तर दादा म्हटलं की आम्ही भावामध्ये तुम्हाला तो आम्ही त्या बस रिक्षाने चाललो आहे. फायनली आम्ही वडाच्या वाडीमध्ये आलेलो आहे. इथून खालती मावशीच्या घरी रस्ता जातो, तर आम्ही चाललेलो आहे. हळू मावशीचं घर आलेलं आहे समोर, बाईची बुलेट लागलेली आहे. योगा आता कुठे जायचं, इकडे जायचं ठीक आहे. आलो कोकणवासी बाई भेटलेला आहे फायनली. पहिले पिशवी पकड, काय ना अंदरे. सो फायनली बऱ्याच वेळाचा प्रतीक्षेनंतर कुठेतरी व्यवस्थित गादीवरती बसायला भेटणार आहे. मावशी येते. ज्याच्यासाठी आलोय बाप्पा. सो गाईज फायनली मी बाप्पाच्या दर्शनाला आलेलो आहे, मानकरांचा बाप्पा. ती ब्लॉग नंतर आपण बसलोय. पहिले देवाच्या पाया पडून घेऊ मला बाई. मम्मीने काल मावशी बसून बनवला माळा पैशांचा. हा भेटले मावशीकडे. रोशनीला गेला नको. मावशीचं नाव आज ब्लॉग मध्ये 10 ते 5 छोटे ना. माल जरा मोठी झाली, त्यातल्या जरा 4-5 नोटा काढून मला दे. मिक्स होते ना बस. एकदम परफेक्ट. गणपती बाप्पा मोरया. आणि हा देवा प्रसाद दिलाय. सो आता गणपतीची पेटपूजा झालेली आहे, आता माझ्या पेटपूजेची वेळ. मावशी जेवण लाव. मावशीनं मस्त डिश वाढलेली आहे, मस्त एकदम जेवण. भाकरी, भात, डाळ, मटकीची भाजी वाटतं आणि पापड. टेस्ट करून बघूया कसं झालं जेवण.
सुपर, थोडी स्पायसी झालं पण एकदम सुपर झालं मावशी. गणपतीचे पेढे खाऊन झालेले आहेत. आता माझा टर्न पेढे खाण्याचा. प्रॅक्टिसची गरज आहे थोडी. कसं आहे, चांगलं आहे. तर मित्रांनो, आज आम्ही डिसाईड केलं होती माझ्या घरी जायचं, घरच्या बाप्पाला भेटायला. पण एवढा वेळ बस स्टँडला उभं राहून सुद्धा बसच आलेली नाही आहे. बस आज भरपूर लेट आहेत, कारण की सकाळी 10:30ची एस टी 1:30 वाजता आले होते. आणि आम्ही जेव्हा 3:30ला वरती 3:45ला गेलो त्यावेळेस काही लोक बोलत होते की एस टी गेली म्हणून, की शिरगाव एस टी गेली वरती. सो आम्ही 1-1.5 तास थांबलो, पण काही एस टी आले नाही. तर आम्ही घरी आलो निघून परत. आता आम्ही उद्या सकाळी मॉर्निंगला आम्ही आमच्या घरी शिरगावला घरच्या बाप्पाला भेटायला जाणार आहे. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि आत्ता मी चाललो आहे, आज आमच्या बाईच्या घरी नाचाचा कार्यक्रम आहे. सो आम्ही ते कंटिन्यू करणार आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच पुढे की कोकणी नृत्य कसं असतं. सो तुम्ही होप्सो तुम्ही एन्जॉय करा. बाईची गाडी आलेली आहे. सो आम्ही चाललो आहे पेड खोपी फाट्याला. कायसाठी चाललो आहे? आईस्क्रीम आणायला. आईस्क्रीम आणायला. जे संध्याकाळी पाहुणे येतील घरी त्यांना खाण्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही. हां, हेल्मेट दे. सॉरी, गावाला आहे ना आपण आता. गावात सुधारलेलं आहे. गावात सुधारलेलं आहे. गावी हेल्मेट कंपल्सरी आहे. सो आता भाई हेल्मेट घालेल आणि ड्राईव्ह करेल. आम्ही आता प्लॅन करतो की आईस्क्रीम घेण्याचा. संध्याकाळी जे नाचायला येतील लोक, नाचायला होतं बाला डान्स कोकणी बाला डान्ससाठी जे लोक येतील त्यांना काहीतरी. कोकणामध्ये गणपतीमध्ये जर सर्वात जास्त फेमस असेल तर बाला डान्स असेल. बरोबर केलं. यशो मेरा यशू यशू मेरा यशू यशू. भाई जरा काठी बिटी फिरून दाखव. येते का फिरव तुला? माझ्या मते आता तर बंद केलीस तर बरेल, पाऊस नाही. गाईस फायनली आम्ही निघालोय खोपी फाट्याला आईस्क्रीम घ्यायला. दिसतोय आम्ही बरोबर दिसतोय. बाय. हेल्मेट इज मॅन्डेटरी गाईज. हेल्मेट इज मॅन्डेटरी अँड विलेज ऑल्सो. बाय बाय. गाव बोललं, कोकण बोललं तर नागपुडी वन आली. मी सकाळी सांगितल्याप्रमाणे मी मावशीच्या घरी आलेलो आहे आणि थोड्या वेळ गणपतीच्या आरतीला सुरुवात होणार आहे. पण थोडी वाट बघते की वाडीतील लोक अजून आरतीला येतात. कारण पुण्यामध्ये पूर्वीपासून ती पद्धत चालत आलेली आहे की
सगळी वाडीतली लोक मिळून आरती करतात प्रत्येक घरामध्ये जाऊन. आणि ही पद्धत यासाठी चालवली गेली कारण की एकोपा कसा सामाजिक एकोपा कसा जोपासला जावा यासाठी ही पद्धत चालवली गेली. तर आम्ही वाडीतली लोक येतात त्याची वाट बघतो. थोडं पाऊस जास्त आहे त्यामुळे थोडंसं लेट होते. मग एकदा वाडीतली लोक आली की आम्ही आरतीला सुरुवात करू. आम्ही तर चला कामाला लागा. काम पे लगते बाय. वाडीतली माणसं येतील आता बाबा आरतीसाठी, नाचायला, बाला डान्ससाठी. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. थोड्याच वेळात वाडीतले सगळे माणसं बाला डान्स करण्यासाठी येणार आहेत. मला डान्स आणि नाच एवढंच बोलतो. मग ते काय ते वाक्यच बोलता येत नाही. काय बाला डान्स साठी येणार आहेत. आणि अंबानी लागून तो वसंत नाही मुलगा तुमचा खोट्या कर्माचा, मेला खोट्या कर्माचा, मेला तुझ्या नवरीचा, नवरा पाहिजे रात्री मस्त झोप लागली एकदम. आणि आता सकाळी आम्ही उठले आमच्या घरी जाण्यासाठी. पहिले ब्रश वगैरे थोडं करून घे आणि आंघोळ वगैरे करून आता मावशीडून निघणार आहे कारण की घरी जाऊन परत सगळी कामं आवरायचे तर थोडा वेळ जाईल. त्या चुलीवरती मस्त गरम पाणी तापते आंघोळीसाठी. एकदा पाणी तापलं की पटकन आंघोळ करून घेतो आणि लगेच आपल्या गावी जाऊया. सो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. गुड मॉर्निंग सगळ्यात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग. सो गाइस आता आम्ही घरी जायला निघालो. बाय बाय करा बाय
बाय बाय बाय बाय. सो गाईज आता आम्ही घरी जायला निघालो. सकाळ सकाळ आंघोळ वगैरे सर्व केलं, फ्रेश झालो मस्त वगैरे. आता घरी जाऊन आंघोळ वगैरे करायची काही गरज नाही. पूर्ण दिवस फक्त भटक्या मारायच्या, तिकडे फिरा तिकडे फिरा. तर तुम्हाला दिसेलच आम्ही कुठे कुठे जातोय, काय काय करतोय, कशी आजची धमाल असणार आहे. कारण की उद्या सकाळी पुन्हा आम्हाला मुंबईला निघायचं आहे. सो आजचा दिवस थोडा खूप महत्त्वाचा आहे. आजच्या दिवसामध्ये जे होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये उद्या दिसेल. सो एन्जॉय करा. बारा दिवसानंतर आम्हाला शिरगाव एंट्री भेटलेली आहे आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी. फायनली आम्ही सकाळी 7:40ला तुम्हाला सकाळी सांगितलं 7:40ला आम्ही बस स्टॉपला आलो. 7:40पासून बसची वाट बघत होतो. नंतर म्हटलं की थोडंसं अर्धा रस्ता जावं, तिथून तरी दुसरी गाडी भेटेल. अर्धा रस्ता झाल्याच्यानंतर आम्हाला जी पहिली गाडी पाहिजे होती तीच भेटलेली आहे. सो छान वाटतं आहे. उशिराने का होईना गाडी भेटली आणि आता आम्हीच घरी चाललो आहे. तर घरी पोहोचल्यावरती आपण बघूया की आपला घरचा गणपती बाप्पा, शेगावचा शिंदे भाऊचा आपला गणपती बाप्पा भाऊमध्ये कंटिन्यू राहा. सो गाईज फायनली बेरीजची ॲट शिरगाव शिंदेवाडी. सो आता शिरगाव शिंदेवाडीला उतरून पण आम्हाला 10 मिनटं परत पुढे चालत जायचं आहे. रस्ता थोडा कठीण आहे पण आम्हाला पोचायचं आमच्या घरापर्यंत. तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापासून आम्ही किती मेहनत करतोय. तुम्हाला दिसलं असेल आम्ही 2 दिवसापासून किती मेहनत करतोय. सो मेहनत तर चालूच राहणार. फायनली आम्ही शिरगावमध्ये पोहोचलेलो. आता आम्हाला बस बीसची वाट बघायची गरज नाही. आता आम्हाला 11 नंबरच्या गाडीने जायचं आहे. सो 11 नंबरची गाडी आमची स्वतःची ओन मालकीची, स्वतःच्या मालकीची आहे. तर आम्ही बरोबर जाणार आमच्या घरापर्यंत. इकडे पण 11 नंबरची गाडी आहे, इकडे पण 11 नंबरची गाडी. तुम्ही व्ह्यू बघू शकता. नाही उलटा गेला. बघा सो गाईज ही आहे कोकणाची सुंदरता. कोकणामध्ये या, एकदा भेटून जा. कोकणात भेटू नका, कोकणात फिरण्यासाठी या. कोकण म्हणजे स्वर्ग हा असं का म्हणतात हे बघा. बघा या लांबच्या लांब पर्वतरांगा, ही रुजलेली भातं, हे भातशेती. कोकणी माणसांचं कमवण्याचं साधन म्हणजे भातशेती. आमची पण भातशेती आहे. पुढे दाखवेल मी, संध्याकाळी जाईल मी तिकडे दाखवायला तुम्हाला की आमची शेती कुठे, आमची कलमाची झाडं कुठे लावलेली आहेत. सो गाईज खूप थकलेलो आहे. पण आता थकून चालणार नाही. अर्धा दिवस संपलेला आहे, फक्त अर्धा दिवस बाकी आहे. अर्ध्या दिवसात आम्हाला भरपूर काही ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. सो अर्ध्या दिवसात आम्हाला अजून नदीवरती जायचं आहे, घरात जेवणाचं बघायचं आहे, गणपती बाप्पाचं जे काय ते सगळं बघायचं आहे. सो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग कुठे पण स्किप करू नका. सो फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि आता चाललो आहे सगळ्यात पहिले आमच्या भाऊच्या गणपतीला म्हणजे घरच्या बाप्पाला भेटायला. सो सगळं सामान कॅरी केलेलं आहे बाप्पाच्या मूर्तीसाठी. सगळ्यात पहिले ते कंप्लीट करूया, कारण की ज्याच्यासाठी आलो ते काम आधी कंप्लीट होणं गरजेचं आहे. आणि संध्याकाळी तर आहे आपला बाला डान्स, तो ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू असेल तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. सो पप्पांनी गावच्या गणपतीसाठी आपल्या घरच्या बाप्पासाठी हार दिला होता. तो हार बाप्पाला घालते. सो बरोबर बसले एकदम साईजला. काका साईडला जरा. ठीक आहे, बरोबर होतं ना.
गाइस वी रिटर्न बॅक टू मुंबई. बस भेटलेली आहे. आता थोडंफार काल धरण नाही दाखवत होतं कारण मला धरणावरती जाणं पॉसिबल नाही झालं. नदीवरती येणं पण पॉसिबल नाही झालं. मी तुम्हाला म्हटलं ब्लॉगमध्ये की पाऊस खूप होता आणि पाण्याची लेवल पण वाढली होती. सो धरणात आपण बाहेरून बघूया थोडंसं.
फालतू संध्याकाळी काय संध्याकाळी इथं साला उभं राहिला साला आहे ना संध्याकाळी एकदम बरं. मित्रांनो ब्लॉग हा तुम्हाला आवडलाच असेल कारण ते याच्यामध्ये सर्व कोकणातल्या गणेशोत्सवाचं सगळं मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये बाला डान्स पण आपण घेतलेला आहे आणि महिलांचं पारंपरिक नृत्यसुद्धा घेतलेलं आहे आणि सोबतच गरबासुद्धा रेकॉर्ड केलेला आहे. सो होप सो तुम्ही एन्जॉय केला असेल. थँक्यू. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.